नमस्कार. माझ्या चॅनलला लाईक शेअर्स कमेंट्स करणाऱ्या सर्व सबस्क्रायबर परिवारास कसे आहात? मजेत ना? मजेत आणि निरोगी असायलाच पाहिजे. आज आपण मटन बिर्याणी बनवणार आहोत. त्याच्यासाठी मी अर्धा किलो मटन घेतलेलं आहे. इथे अर्धा किलो बासमती राईस घेतलेला आहे, दही घेतलेलं आहे, लकी बिर्याणी मसाला घेतलेला आहे, 2 बारीक कांदे चिरून त्याला मीठ लावून ठेवलेलं आहे. 5 ते 10 मिनटानंतर आपण तो कांदा जो आहे तो तळून घेणार आहोत. त्याच्यानंतर अळणी पाळणी करण्यासाठी आपण कोथिंबीर घेतली आहे, लसूण घेतलेलं आहे, ओलं खोबरं घेतलेलं आहे आणि आलं घेतलेलं आहे. चला तर मग आज आपण मटन बिर्याणी बनवूया. इथे आपण हे अर्धा किलो मटन घेतलेलं आहे. मगाशी आपण जे आलं लसूण आणि कोथिंबीरची जी पेस्ट केलेली ते त्याला आपण आता लावून घेणार आहोत. इथे नंतर मी जे दही घेतलेलं ते 1 चमचा दही घेणार आहे. आपण जो लकी मसाला घेतलेला बिर्याणी मसाला तो 1 चमचा मी त्याच्यात टाकणार आहे. थोडीशी हळद टाकणार आहे आणि चवीनुसार मीठ टाकणार आहे. हे सर्व बनवून आपण मटणाला हे जे वाटण मगाशी बनवून घेतलेलं ते आपण लावून ठेवणार आहोत. 5 ते 10 मिनटं आपण हे असंच ठेवणार आहोत. नंतर कुकरमध्ये 5 ते 6 शिट्ट्या घेणार आहोत. 10 ते 15 मिनटं झालेले आहे. आता आपण हे जे मटण आहे ते कुकरमध्ये 5 ते 6 शिट्ट्यांमध्ये शिजवून घेणार आहोत. तर आपलं असं हे मटण जे आहे त्याला आता वाफ आलेली आहे. मी 1 ग्लास पाणी गरम करून घेतलेलं आहे ते आपण त्याच्यामध्ये टाकूया. छान असं आपलं हे मटण आता शिजलेलं आहे. बिर्याणी बनवण्यासाठी इथे मी आता पाणी उकळलेलं आहे त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकूया. 3 लवंग घेतलेल्या लवंग टाकूया, दालचिनी टाकूया, 2 मसाल्याची पानं टाकूया आणि याच्यामध्ये आपण आहे ना स्वच्छ असा अर्धा किलो बासमती राईस जो आहे तो धुवून घेतलेला आहे. आता तो आपण ह्या गरम पाण्यामध्ये टाकूया. बिर्याणीचा हा जो तांदूळ आहे ना तो खूप असा शिजवून घ्यायचा नाही आहे. 5 ते 10 मिनटं आपण ह्या गरम पाण्यामध्ये फक्त थोडासा शिजवून घेणार आहोत आणि मोकळ्या होण्यासाठी आपण इथे 1 चमचा तेल टाकणार आहोत. हा जो तांदूळ आहे आता तो जो आहे ना मी चाळणीमध्ये काढून घेणार आहे, जेणेकरून त्याच्यातलं पाणी जे आहे ना ते सगळं निघून जाणार आहे. इथे मी जे आहे ना जिलेबीचा थोडासा कलर घेतलेला तो मी आता ह्या भातामध्ये टाकलेला आहे. इथे मी जे 2 कांदे चिरून ठेवलेले होते त्याच्यातलं मी आता सर्व पाणी काढलेलं आहे. आता तो मी तेलामध्ये बिर्याणीसाठी तळून घेणार आहे. छान असा आपला हा जो कांदा आहे आता गुलाबी झालेला आहे. आता आपण तो डिशमध्ये काढून घेऊया. बिर्याणी बनवण्यासाठी इथे मी कांदा लसूण आणि खोबऱ्याचं वाटण केलेलं ते आता आपण याच्यामध्ये ग्रेव्हीसाठी टाकूया. मस्त असं आपलं हे अळणी पाणी झालेलं आहे. आता ते आपण थोडंसं टेस्ट करूया. मसाला आपला आता परतून झालेला आहे. त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकूया, थोडंसं लाल तिखट टाकूया, गरम मसाला टाकूया आणि इथे चवीनुसार मीठ टाकूया. आता आपण याच्यामध्ये मटण टाकूया. मस्त अशी आपली ही बिर्याणी बनवण्यासाठी ग्रेव्ही रेडी आहे. चला, बनवण्यासाठी एक पातेलं घेतलेलं आहे, एक बटाटा चिरून घेतलेला आहे की जेणेकरून आपली जी बिर्याणी आहे ना ती खाली लागू नये. त्याच्यासाठी मी हा बटाटा जो आहे तो पातेल्यामध्ये खाली आतमध्ये ठेवणार आहे. अशा पद्धतीने मी इथे बटाटा ठेवून घेतलेला आहे. आता त्याच्यामध्ये आपण हा भात टाकूया. याच्यामध्ये पद्धतीने मी एक हा भाताचा लेयर दिलेला आहे. आपण जी मटणाची ग्रेव्ही बनवलेली त्याचा मी आता इथे एक लेयर दिलेला आहे. छान अशी आपली ही बिर्याणी होणार आहे. अशा पद्धतीने मी आता इथे छान अशी आपली ही आता बिर्याणीमध्ये ना आपण ते तांदळाचं पाणी जे आहे ना ते आता आपण त्याच्यात थोडंसं टाकणार आहोत. हे सिंपल साधी आपली सोपी अशी घरगुती बिर्याणी तुम्ही नक्की करून बघा. आता मस्त आपली अशी ही बिर्याणी झालेली आहे. कमेंट्समध्ये नक्की सांगा माझी बिर्याणी कशी झाली. छान अशी आपली ही बिर्याणी झालेली आहे. तर या सर्वजण जेवण करायला.